माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जैन समाज बांधवांना दिला होता। मी स्वतः जैन समाजाचे आचार्य गुप्तीनंदजी महाराज यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही शब्द जो दिला होता की या जैन बोर्डिंगच्या झालेल्या व्यवहारासंदर्भात जैन समाजाची जी भावना आहे आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि म्हणून याच्यामध्ये या विषयाच्या संदर्भात असलेल्या सर्व घटकांशी चर्चा करून त्याला हा सगळ्यांना मिळून हा व्यवहार एक जैन समाजाची जी जनभावना आहे त्यांचं जे म्हणणं आहे त्यांच्या सोबत उभं राहण्यासाठीचं म्हणून ज्या आचार्यांनी सुद्धा आव्हान आम्हाला केलं, मी त्या दिवशी सुद्धा हा शब्द दिला होता की 1 तारखेपर्यंत आचार्य गुप्तीनंद महाराजांनी शब्द दिला होता की तोपर्यंत मी या निर्णयाची वाट पाहिन आणि मग माझं आमरण उपोषण सुरू होईल। त्यावेळेला सुद्धा त्यांना आश्वस्त केलं होतं, हा शब्द दिला होता की त्याच्या अगोदर 1 तारखेच्या अगोदर आपल्याला अपेक्षित आपल्या जैन बांधवांना अपेक्षित अशाच पद्धतीचा निर्णय हा घेण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली। जैन बांधवांसोबत आपल्याला उभं राहायचंय आणि म्हणून त्याच पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवर मी सुद्धा जो शब्द दिला तो पाळण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। विकसकानं ट्रस्टीला पत्र दिलं, ट्रस्टीनं प्रस्ताव दाखल केला आणि आज धर्मादाय आयुक्तांनी त्याच्या संदर्भातला निर्णय दिला आणि हा व्यवहार रद्द झाला। ही सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत समाधानाची बाब आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाबतीत अत्यंत स्पष्टता पहिल्या दिवसापासून होती आणि आज अखेर या सगळ्या विषयाला पूर्णविराम मिळाला आणि म्हणून मी समस्त जैन समाजाच्या बांधवांना सुद्धा धन्यवाद देईन, अभिनंदन करेन की इकडून तिकडून कुठून ना कुठून राजकीय आरोप प्रत्यारोप या सगळ्या याच्यामध्ये जे होत होते, पण अगदी पहिल्या दिवसापासून या पुण्यातल्या जैन बांधवांनी कधीही व्यक्तिगत स्वरूपात माझं नाव कधीच घेतलं नाही, कारण त्यांनाही माहिती होतं की याच्यामध्ये सत्य काय आहे, वास्तव काय आहे। पण ठीक आहे, झालं ते झालं, मला आता काही त्याच्यावरती बोलायचं नाही। पण एकच आहे की जे जैन बांधवांना हवं होतं त्या पद्धतीचा निर्णय होण्यासाठी म्हणून जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले, जे आचार्य गुप्तीनंद महाराजांना जे अपेक्षित होतं तशा पद्धतीचा आज निर्णय झाला आणि मला असं वाटतं हे सगळ्यांसाठीच अत्यंत चांगलं आणि समाधानाची बाब आहे। याच्यामध्ये तुम्ही म्हटलात की राजकीय आरोप प्रत्यारोप ते बाजूला जरी ठेवले तर हा व्यवहार रद्द होणं ही नामुष्की नाही। मला असं वाटतं की जैन समाजाची भावना लक्षात घेऊन सगळ्यांनी तो विचार केला की हा व्यवहार रद्द झाल्यानंच सगळ्यांचं समाधान होईल आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्याकडे आता वेगळं काही नजरेने पाहण्यापेक्षा जो एक संघर्ष निर्माण झाला, समाज रस्त्यावरती आला आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा इथं बोर्डिंग आहे, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था होते, राहण्याची व्यवस्था होते शिक्षणासाठी आलेल्या मुलांची, तर तेच राहावं आणि त्याचाच विचार कदाचित एकूण जनभावना लक्षात घेता विकसक आणि ट्रस्टींनी घेतला आणि म्हणून त्यांनी केलेला व्यवहार आता त्या दोघांनी आपापसामध्ये त्यांच्या समन्वयातनं त्यांनी रद्द केला धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून। मला असं वाटतं उलट ते चांगलं झालं। मी याच्यामध्ये सविस्तर एकदा सगळ्यांशी बोलणार आहे। या व्यवहारामध्ये काही चुकीचं घडलं सांगतो मी याच्याबाबत सविस्तर नक्की पुढच्या काळात बोलणार आहे।
जमीन विकणारे ट्रस्टी, जमीन घेणारे गोखले बिल्डर्स आणि हा व्यवहार होऊ नये, समाजाला जागा राहावी म्हणून आपली मागणी मांडणारा जैन समाज, या 3 घटकांपुरताच हा विषय असताना त्याच्यामध्ये काय काय झालं, किती राजकारण झालं, किती घाणेरडे खालच्या पातळीचे आरोप झाले, याच्याशी काय काय जोडलं गेलं, मला असं वाटतं अत्यंत चुकीचं होतं, खूप वेदनादायी होतं की काही नसताना नाव जोडलं जाणं आणि कुठल्या पातळीवरती जाऊन ते आरोप करणं. मला असं वाटतं हे खरं तर कोणालाच अपेक्षित नव्हतं. जैन समाजाला सुद्धा याच्यामध्ये कुठेही राजकारण नको होतं. सरळ स्वच्छ त्यांची भावना होती की जागा परत मिळावी, ट्रस्टच्या माध्यमातून पुन्हा येतात त्या ठिकाणी सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवले जावेत. आणि म्हणून ज्या दोघांनी मिळून व्यवहार केला, समाज म्हणून तिसरी व्यवस्था त्याच्यामध्ये किंवा घटक आला. आता तिघांनी एकमेकाचा साधारणतः विचार करून हा व्यवहार रद्द केला, तर मला असं वाटतं की खूप चांगलं आहे. पण बाकी गोष्टी आता मला वाटतं न पाहता याच्यामध्ये हाच विचार केला पाहिजे की कुठंतरी एक त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, मग बाकीच्या लोकांनी त्याच्यात नको ते स्वतःचे स्वार्थ साधून घेतले, तर ते आता सगळं थांबलंय. तर मला असं वाटतं मागे न जाता आता पुढे याच्यात चांगलं झालंय, तर चांगलं काय व्हावं यासाठी सगळे प्रयत्न. तुम्हाला वाटतं थांबले, पण आज तुमच्या सहकारी पक्षाचे जे नेते आहेत रवींद्र धंगेकर ते चतुर्शृंगी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. या सगळ्या व्यवहाराची रितसर चौकशी करा. जर तुम्ही गुन्हा नाही दाखल केला तर चुकीचं काय झालं असेल तर जे काय व्हायचे त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या व्यवस्था आहेत, ते होईलच. कुणाला काय करायचं ते करू द्या. मला आज वाटतं की याच्यामध्ये काही नव्हतं, जे होतं ते संपलं. त्यामुळे आता कुणाला वाढवायचंय, कुणाला पुढे न्यायचं, ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे. त्यामुळे मी काय त्याच्यावरती बोलणार नाही. बघा, आता व्यवहारामध्ये चुकीचं झालं का बरोबर झालं हे सांगण्याचं काम तसं माझं नाही. धर्मादाय आयुक्तांनी 28 तारखेला जी सुनावणी घेतली, ती सुनावणी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मार्फत ऑनलाईन केली, सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. ते तुम्ही बघा आणि तुमचं मत तयार करा. कारण मी त्याच्यामध्ये माझा तो अधिकार नाही किंवा माझं ते काम नाही की तो व्यवहार चुकीचा का बरोबर. तो व्यवहार रद्द होणं हे सगळ्यांच्या हिताचं होतं, म्हणून त्याच्यासाठी मी पुढाकार घेतला. त्या समाजाने मला आवाहन केलं, विनंती केली. आचार्यांनी मला सांगितलं की तुम्ही समाजाबरोबर उभे राहा, म्हणून मी उभा राहिलो. माननीय मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये याच विषयात समाजाबरोबर उभे राहिले आणि म्हणून तो रद्द झाला. आता व्यवहार अगोदर झालेला चुकीचा का बरोबर, मी खरंच अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना पण विनंती करेल, त्याच्या खोलात जा. त्याचे पहिल्या दिवसापासूनचे सगळे कायदेशीर त्याची कागदपत्र तपासा, त्याची घटना तपासा. धर्मादाय आयुक्ताकडे असलेले अधिकार, ट्रस्टीकडे असलेले अधिकार आणि विकसक म्हणून त्याच्यामध्ये जे काही गोखले आले, या सगळ्यांचं जे काय घडलं त्याची सत्यता पुढच्या काळात मला असं वाटतं की खरं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन की तुम्ही एकदा तपासा, त्याच्या खोलात तुम्ही सगळेजण नक्की जा. तुम्हाला राजा म्हणून संबोधलं होतं कारण तुम्ही पुण्याचे प्रतिनिधित्व करता, खासदार आहात. तुमचं पण अधिकार आहे जाऊन बघणं. तुम्ही चेक करणार का किंवा गोखले बिल्डरची काही बोलणं नाही. मला त्यांनी सांगितलं कि आप पुणे के सांसद हो, हमारे समाज के लिए आपको हमारे साथ खड़े रहना है और मेरा आपसे ये आह्वान है कि ये डील कैंसल हो, इसलिए आपको प्रयास करना चाहिए हमारे लिए. आणि म्हणून त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच मी केलं. व्यवहार अधिकृत का, चुकीचा का, बरोबर काय, हे माझं काम नाही. मला असं वाटतं ज्यांना त्याची मागणी आहे, ज्यांना ते हवंय ते बघतील. आणि मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेल, खरं तुम्ही याच्या इतिहासात जा. 1957 का 58 सालापासून काहीतरी हा सगळा ट्रस्टचा सगळा व्यवहार आणि त्याची कागदपत्र मला वाटतं काहीतरी धर्मादाय आयुक्ताकडनं अस्तित्वात आहेत. 28 तारखेच्या धर्मादाय आयुक्ताचं जी काही सुनावणी त्यांच्याकडे झाली ती आपण सगळ्यांनी जर ऐकली ना, तर तुमच्याही मनात एकही प्रश्न राहणार नाही. मला विचारणार तुम्ही, नाही कोणालाही विचारला जाणार. बातमी केली त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे ही जागा विकता येत नाही. त्यांच्या घटनेत पण लिहिलेलं आहे तुम्हाला जर तुम्ही कर्जबाजार झाला, पैसे नसतील तर जागा भाड्याने द्या. त्याची कायदेशीर मला काय वाटतं, हा विषय ट्रस्टचा आहे. ट्रस्ट आणि जैन समाज हे बघून घेतील ना. म्हणजेच काय ऐका ना, चुकीचं ते बघतील. ट्रस्टनी जागा विकायची का नाही विकायची, कायद्यात आहे की नाही, चुकीचं का बरोबर, हे ट्रस्ट आणि समाज, जैन समाज ज्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ते बघतील ना. त्याच्यामध्ये मुरलीधर मोहचा विषयच नाही ना.
कुंडली नव्हता विषय कुठे येतो त्याच्यात? या सगळ्या प्रकरणावरती तुमचं बदनामी का केली आणि तुम्हाला बदनाम कोणी केलं या मागे कोण आहे? पक्षातले बाहेरचे पक्षातली की बाहेरची? आमदार पण बोलत होते. नाही सगळे माझा पक्ष माझ्या सोबत होता, माझे मुख्यमंत्री माझ्या सोबत होते. बदनाम कोणी केलं? सांगतो, मला असं वाटतं की पुढच्या काळात भविष्यामध्ये 100% मी तुम्हाला हे इत्तंभूत माहिती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय झालंय मी नक्की देणार आहे. वेळ येऊ द्या. ऐका, एकानी आता बदनाम माझं नाव का घेतलं, मला का याच्यात ओढलं, रोज सकाळी तुम्हीच लोक ज्यांना भेटत होते त्यांनाच विचारा ना. आता हे माझं काहीच मला माहित नाही. त्यामुळे ज्यांनी केलं, का केलं, कागद घ्या, एकदा तपासा. मी किती वेळा आपल्याला सांगितलं की बोलायचं बोलू द्या कोणाला, हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ही लोकशाही आहे आपली. स्वतंत्र भारतामध्ये ही आपल्या लोकशाही आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे, कोणी काही बोलावं. पण बोलताना ज्यावेळेला प्रसार माध्यम त्याची बातमी करतात, प्रसिद्धी करतात, एकदा दोनदा तीनदा रोज कधीतरी एकदा पुरावा पाहायला पाहिजे, तपासला पाहिजे. वास्तव काय, सत्यता काय एकदा तपासावी. इथून पुढे तरी कमीत कमी माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं ही राहील. एकनाथ शिंदे येऊन गेल्यापासून बोलणं बंद केले. ते कधी घेतात कधी नाही घेत. आता मला खरंच कळत नाही काय चाललंय, त्यांनाच विचार. तुम्ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सोशल मीडियावरती जा, त्यांनी लीगल नोटीस पाठवण्याचं त्याच्यामध्ये सांगितलंय, स्पष्टीकरण दिलंय. काय चाललंय, अरे कुठलं काय जोडताय कशाला, तर ती सुद्धा नोटीस बघा. माझा काय संबंध आहे त्याच्याशी, तुम्ही एकदा पूर्ण माहिती घ्या. कोणी काय उठतं सोशल मीडियाला टाकतं आणि त्याच्या आपण लगेचच बातमी करतो. विचारतो हे खरं सांगायचं, त्यांनाच विचारा, कागद घ्या. नाही आलो, मला लक्षात घ्या माझी अडचण काय होणार आहे. ज्या पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय, गेले 30 वर्ष माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्या सोबत माझे पुणेकर उभे राहिले. मी 4 वेळा नगरसेवक झालो, महापौर झालो, खासदार झालो. माझ्या लोकांचा माझा विश्वास आहे. इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात पण असेच आरोप होत होते खालच्या स्तरावर जाऊन. पुणेकरांनी काय निर्णय केला, पुणेकरांचा माझ्यावरती विश्वास आहे. जैन समाजाने माझ्यावरती कधी व्यक्तिगत माझं नाव घेऊन कधी टीका केली कुणी, जे राजकारणी त्यांनी केले. त्यामुळे मला त्याच्यात जायचं नाही. तेव्हा मला काही फरक पडत नाही. माझा पक्ष माझ्यासोबत आहे, आमचे कार्यकर्ते खंबीर आहेत, ते ठाम आहेत, पुणेकर माझ्या सोबत आहे. तेव्हा मला त्याची काही चिंता नाही. आमचे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, आमचे आमदार संदीपजी जोशी पण आहेत. ऐका ना, नाही मी तुम्हाला सांगतो, बघा आजही आता यांनी खूप चांगला प्रश्न विचारला की व्यवहार गती न झाला आणि मग तुम्ही काय केलं. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, या व्यवहारामध्ये तलाठी तहसीलदार प्रांत कलेक्टर पर्यंत सगळ्यांना कुणालाही जाऊन विचारा, महानगरपालिकेत आयुक्तापर्यंत कुणालाही विचारा, धर्मादाय आयुक्ताच्या कुठे, की मी कधी याच्यामध्ये कोणाला बोललो का, भेटलो का, फोन केला का, मेसेज केला, कुठंही दाखवा कोणी. काय कोणी काय बोलतोय आणि आपण त्याच्यावरती विश्वास. तर माझी तेवढीच विनंती आहे, हे झालं आता चांगलं झालं. जैन समाजाला याच्यामध्ये त्यांना अपेक्षित असा निर्णय झाला. मुख्यमंत्री साहेब असतील, आम्ही सगळे असू, याच्यामध्ये आम्ही जैन समाजाला जे आश्वस्त केलं होतं की आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला अपेक्षित असा निर्णय होईल. त्यासाठी विकसक असलेला, मी सांगितलं ना, कुठं नाही म्हणलं बाबा, तो मित्र कालही होता आज आहे, त्यालाही सांगितलं की बाबा ही जनभावना लक्षात घे. तोही म्हणाला की जनभावना तर आहेच आहे, पण या सगळ्या प्रकारात माझी सुद्धा मानसिकता अशी झाली की माझं काही चूक नसताना माझ्यावरती इतके आरोप झाले. तेव्हा मलाही आता तुम्ही सांगता आम्ही सगळे ऐकू. त्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्यातनं लगेच माघार घेऊन पत्र दिलं, ट्रस्टींची त्यांची बोलणी झाली आणि तो विषय संपला. मला असं वाटतं आता पुढं नाही जायला पाहिजे, मागे नाही बघायला पाहिजे. झालंय, चांगलं झालंय, विषय संपलेला.
मला वाटतं ते आणि ट्रस्टी याच्यामध्ये खरंच दोघं एकमेकाशी बोलून हा विषय संपवतील अशा अपेक्षा. ऑलिम्पिक बस केलं, बस. नाही माझं काही बोलणं नाही झालं. ज्या वेळेला आचार्य गुप्तीनंद महाराजांनी ज्या वेळेला मला तिथं बोलावलं, मला त्यांनी सांगितलं की तुमच्याकडनं आमच्या समाजाची अपेक्षा आहे की हा विषय रद्द झाला पाहिजे, तुम्ही याच्यात काम करा. आणि मग मी सांगितलं आणि मी त्यांनाही सांगितलं होतं की मी सांगेन, बाकी हा समाजाची भावनाही लक्षात आणून दे आणि हा व्यवहार रद्द होण्यासाठी मी प्रयत्न करेन. ते झालं. भाजपची एक टीम त्यांना मदत करते असं सातत्याने आरोप आहे का? अशी कुठली एक टीम त्यांना मदत तुम्ही शोधून द्या मला. मी सांगितलं या सगळ्या प्रकारात माझा पक्ष, माझे नेते, पुणेकर हे माझ्या सोबत होते आणि ते कायम राहणार. तुम्ही आणि अजित पवार एकाच पदासाठी या निवडणुकीला उभे आहात, तर महायुतीमध्ये तुम्ही आहात, तर निवडणूक लढवण्यावरती तुम्ही ठाम आहात का, की दोघांपैकी एकाने कोणी माघार घ्यायची याबद्दल काही चर्चा सुरू? नाही, याच्यामध्ये खरं तर राज्याचा कारभार, राजकारण या सगळ्या याच्यामध्ये महायुतीनं आम्ही सगळे काम करतोय. जितका मी देवेंद्रजींचा आदर करतो तितकाच मी अजितदादांचाही करतो. माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आहेत ते, त्यामुळे अजितदादांच्या विरोधात असं कुठेही त्याला स्वरूप नाही. मागच्या काही काळामध्ये ज्या ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये काही चुकीच्या गोष्टी झाल्या, तिथले सचिव आणि बाकी लोकांनी केल्या, तर आमचं हेच म्हणणं होतं की थोडंसं दादांनी त्याच्यात लक्ष घालून ह्या गोष्टी जर दुरुस्त केल्या तर आम्हाला कुठल्याही निवडणुकीमध्ये लढायचंही नाही, आम्हाला निवडणूक लढायची नाही. मी ज्या संघटनेचं प्रतिनिधित्व करतो, मी स्वतः राष्ट्रीय कुस्तीगीर आहे. माझी संघटना कुस्तीची, माझ्या कुस्तीमध्ये मला माझ्या संघटनेला इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता आहे, माझ्या नॅशनल फेडरेशनची मान्यता आहे, माझ्या नॅशनल फेडरेशनला वर्ल्ड फेडरेशनची मान्यता आहे आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची गेले 4 वर्ष धडपडतो आम्ही, आम्हाला मान्यताच मिळत नाही. हा कुठला प्रकार आहे? म्हणून अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी विनंती केली. मी स्वतः दादांना भेटलो, त्यांनी त्या सचिवाला बोलवलं आणि मान्यता देऊन टाक आणि परत तो विषय व्हायचा नाही. माझ्या संघटनेसारख्या अनेक 10-12 संघटना या सगळ्या विषयात अशाच पद्धतीनं एकत्र आल्या की आज आम्हाला न्यायच मिळत नाही. आमच्याकडं ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता, इंडियन ऑलिम्पिकची मान्यता आहे, पण आम्हाला महाराष्ट्राची मिळत नाही. असे 8-10 खेळांच्या संघटना एकत्र आल्या आणि आम्ही सगळ्यांनी विनंती केली की बाबा आम्हाला कुठलीही निवडणूक लढायची नाही, पण आम्हाला तिथं चुकीचं काम करणाऱ्या माणसाला आता ठेवू नका, सोबत घेऊ नका. पण आम्हाला असं वाटतं की तिथं कुठंतरी ते ऐकलं गेलं नाही आणि तीच लोक परत एकदा निवडणुकीला त्यांच्याच बरोबर उभे राहिल्यामुळे सगळ्यांचा हा सगळा रोष बाहेर आला आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण निवडणूक लढूया. आम्ही सगळे क्रीडा संघटक, क्रीडा क्षेत्रातलीच मंडळी एकत्र आलो. आमचे काही क्रीडा क्षेत्रातली आमचे पैलवान असतील, बाकी खेळातली काही मंडळी सगळे एकत्र आले. म्हणले की आपण खेळाडू म्हणून तुम्ही याच्यामध्ये या आणि या विषयामध्ये तुम्ही स्वतः खेळाडू म्हणून आहात, तर तुम्ही या निवडणुकीमध्ये या. आणि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन हा निर्णय केला आणि मग निवडणुकीला आम्ही उभं राहायचा विचार केला. याच्यामध्ये कुठेही राजकीय भाजप, राष्ट्रवादी, महायुती याला कुठलीही किनार नाही. खेळामध्ये अनेक वर्ष अजितदादांचा अनुभव आहे, त्यांचे मार्गदर्शन आम्ही घेऊ आणि ही निवडणूक आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडू असं वाटतं. आई निवडणुकीला नाही, त्यांच्या बाबतीच्या तक्रारीचा एवढा चिठ्ठा आहे सगळ्यांचा, सगळ्या संघटनांचा आहे. त्यांच्या विरोधात 2 महिन्यापूर्वी आंदोलन झाले, आज नाही झालं. 2 महिन्यापूर्वी आमरण उपोषण झालं त्यांच्या विरोधात आणि मग त्यावेळेला पोलीस कमिशनर असतील, राज्याचे क्रीडा आयुक्त असतील, यांनी आश्वासन दिलं की आम्ही यांची चौकशी करू गैरव्यवहार झाल्याची. तेव्हा ते उपोषण सोडलं गेलं होतं आमच्या बोंडरेंचं. त्यामुळे आजचा नाही हा विषय, खूप वर्षापासून चाललंय. आमचा वैयक्तिक व्यक्तिगत काही आमचा आरोप नाही दादांवरती. आमचे नाही, मला असं वाटतं तुम्हीच बोलताय, मला बोलू तर द्या. मंदार सर काय सक्षम नाही आहेत का शिरगावकरांवरती कारवाई करायला किंवा ज्यावेळेस हे सगळं प्रकरण घडलं भ्रष्टाचार? आमचा मुद्दा एकच आहे अजूनही की अजितदादांबद्दल आमचा कधीही आक्षेप नव्हता. त्यांच्या कामाबद्दलही आमचं म्हणणं नाही. त्यांनी खरंच खूप चांगलं काम ते करतायत. 3 टर्म त्यांच्या झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता चुकीच्या माणसांना बाजूला ठेवलं पाहिजे होतं, चांगली 4 माणसं घ्या, एवढंच आमचं म्हणणं होतं. पण ते झालं नाही ना, दुर्दैवानं झालं. पाठिंबा मिळतोय का या सगळ्यामध्ये?
मी तुम्हाला आज सांगतो की खूप मी म्हणालो तसं की मागच्या काही काळामध्ये खूप काही संघटनांच्या बाबतीत तिथल्या या सचिवांनी त्यांच्या काही सहकार्यांनी खूप चुकीच्या पद्धतीने त्यांच्याशी वागलेत, त्यांची हॅरेसमेंट झाली, संघटनेला मान्यता देणं, बाकी 4 गोष्टीचा इतर गोष्टीचा चुकीचे विषय करणं, हे खूप सगळ्यांच्या लक्षात येत होतं आणि त्यातनं हा उद्रेक झालाय. त्याच्यामध्ये कुठलाही राजकारण म्हणजे करायचं आणि मग त्या पक्षाचा आणि त्या संघटनेचा नेत्याचा असा विषय नाही. आम्हाला राज्यातली क्रीडा संघटना, ऑलिम्पिक संघटना ही एक सरकार आणि क्रीडा संघटना याच्यातला एक समन्वय साधणारी एक सक्षम अशा पद्धतीची एक असोसिएशन आहे, एक संस्था आहे, हीच आमची भावना आहे. आणि म्हणून हे करत असताना बघा आजपर्यंत इतक्या वेळा झाला, कधीतरी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनं असोसिएशननं खेळासाठी, संघटनासाठी, खेळाडूंसाठी कधीतरी काय विषय आणले का? आम्ही आज निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही आमचा जाहीरनामा आणला. आता आम्ही जाहीरनामा आणलाय की आम्हाला पुढच्या 3 वर्षात आम्ही काय काय करणार हे करायचं आहे आम्हाला. त्यामुळे संदीपजी सुद्धा आहे ते बोलतील. आता या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील लक्ष घातलंय, कारण ते देखील बैठका घेत आहेत. निवडणूक बाबा एका जागेची नाहीये. अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, जॉईंट सेक्रेटरी आणि आमची बाकी मेंबर अशी ती आहे. त्यामुळे एक 1 to 1 असं नाही, पॅनल टू पॅनल आहे. आपण यावर खेळाचं नुकसान झालंय, त्याला जबाबदार कोण आहे? मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं या निवडणुकीत असं दिसतंय, कारण ते नाही, देखील नाही. बैठका मुख्यमंत्री क्रीडा संघटनांची अनेक वर्षांच्या ज्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भात आम्ही एकत्र भेटलो होतो आणि जेन्युअनली त्याच्यामध्ये प्रत्येक संघटनेने आपलं आपलं म्हणणं मांडलं. कुणाला जागा हवी आहे, कुणाला प्रशिक्षण केंद्र उभं करायचंय, कुणाला संघटनेला स्पर्धा करण्यासाठी बालेवाडीमध्ये कमी दरामध्ये स्टेडियमची उपलब्धता हवी आहे. या वर्षानुवर्षाच्या मागण्या होत्या अनेक वर्षाच्या, त्या त्यांनी तिथे मांडल्या. पण अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला या सगळ्या निवडणुकीसाठी पुढे केलं. हा राजकीय विषय नाही. एका क्रीडा संघटनेच्या संदर्भात मी स्वतः खेळाडू असल्यामुळे मी त्याच्याबरोबर जोडलं गेलं असल्याने हा विषय आहे. याच्यामध्ये कुठेही पक्ष, संघटना आणि त्यांचा पाठिंबा असा कुठेही विषय नाही. अण्णा, तुमच्या ओळख परेडमध्ये सीएम साहेबांच्या मंत्रालयातल्या ओळख परेडमध्ये 20 संघटना तुमच्या सोबत होत्या, पण त्यातल्याच काही संघटना पुन्हा अजितदादांच्या बैठकीतही दिसल्या. तुमची माहिती बाबा अपुरी आहे. आमच्या बरोबर त्या दिवशी 24 संघटना होत्या आणि तुम्हाला सांगतो की शेवटी या प्रत्येकाने निर्णय केला की आपल्याला काय करायचंय. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला 2 तारखेला संध्याकाळी हे सगळं लक्षात येईल. पवारांनी माघार घ्यावी यासाठी काही प्रयत्न केले गेलेत का? अजितदादांच्या मंत्रिमंडळ त्यांच्या सहकार्याकडे आहे. ऑब्व्हियसली ह्या संघटनांना क्रीडा खात्याकडे जावं लागतं. ते प्रेशराईज करून तुमच्यातल्या काही संघटना तिकडे पुन्हा ओढल्या जाऊ शकतात, काही गैरहजर राहिल्या जाऊ शकतात. मग तुमची रणनीती काय? आमचे संदीप वरिष्ठ उपाध्यक्ष उपाध्यक्षासाठी निवडणूक लढतोय. मी नागपूरचा आमदार आहे, विधान परिषदेचा. याच्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला हा प्रश्न अत्यंत खरा आहे की स्पोर्ट्स मिनिस्टर जे आहेत ते काही क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करीत आहेत. याचा अर्थ असा आहे की नामदेव शिरगावकरांनी आतापर्यंत जो 13.25 करोडचा हिशोब दिलेला नाही आहे, त्याच्या पाठीशी सुद्धा आमचे क्रीडा मंत्री उभे आहेत. हा तेवढा स्पष्ट संदेश हे क्रीडा मंत्री देत आहे. एवढा मोठा 13.5 करोडचा जो भ्रष्टाचार आहे, ज्याचा हिशोब सुद्धा त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहे, त्या सचिवांसाठी स्पोर्ट्स मिनिस्टर हे वारंवार फोन करतात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्याच्यामुळे या 2 तारखेला आपण जो पहिला प्रश्न विचारला, माननीय केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व संघटना आम्ही ताकदीने उभे आहोत. मी महाराष्ट्र स्टेट बास्केटबॉल संघटनेचा अध्यक्ष आहे. आत्ता देखील आमची मीटिंग चालू आहे आणि आत्ता देखील 24 म्हणाले, परंतु त्यापेक्षा जास्त देखील संघटना आज आमच्या सोबत आहे. 2 तारखेला 2 ते 5 निवडणूक आहे आणि 5 तारखेला त्याचं काउंटिंग आहे. आपल्या सर्वांना 2 तारखेला 5 वाजता याच्यामध्ये काय होत आहे हे निश्चित लक्षात येणार. तुम्ही आता क्रीडा मंत्र्यांवरती आरोप केले जे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आहेत,
म्हणजे अजितदादांचा ज्या सगळ्याला असं ऐकून दिसतंय. माझं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की आता अजितदादा त्यांना सांगतात आहे की नामदेव शिरगावकर त्यांना सांगतात आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. एवढं सत्य आहे की आधी ते शेतकरी मंत्री होते, त्याच्यानंतर कृषी मंत्री होते, आता ते क्रीडा मंत्री झाले. आता क्रीडा मंत्री ज्या पद्धतीने एका भ्रष्टाचाराच्या पाठीशी उभे आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीचा हिशोब त्यांच्या क्रीडा मंत्रालयाने एकही पैशाचा हिशोब मागितला नाही. आणि त्याशिवाय ॲडिदासच्या बद्दल किती पैशाचं ॲडिदास होतं, त्यांनी मंत्रालयाकडे काय मागणी केलेली आहे याचा देखील FIR हा पुण्यामध्येच झालेला आहे. आणि अशाच्या मागे ते उभे राहतात आहे, हे दुर्दैव आहे. आणि 2 तारखेला याचं उत्तर या महाराष्ट्रातल्या सर्व संघटना देणार आहे. कृषी सोडला तर क्रीडा मंत्रालय सोडावं. निश्चित क्रीडा मंत्रालय त्यांनी सोडलं पाहिजे. भ्रष्टाचारांच्या पाठीशी उभे राहणारे असे क्रीडा मंत्री या नागपुरातल्याच नव्हे तर या महाराष्ट्रातल्या कुठल्याही क्रीडा संघटनांना नको आहे. अध्यक्षांनी राजीनामा द्यावा मागणी करणार आहे का? मला असं वाटतं की मुरली अण्णांनी त्याच्याबद्दल सुस्पष्ट सांगितलेलं आहे. राजीनामा देण्याची वेळच नाही. निवडणुका आहेत. म्हणतात की अजितदादांनी संघटनेचं वाटोळं केलं, मोठा भ्रष्टाचार केलाय, तुम्ही फक्त शिरगावकरांवरती आरोप करताय, पण दादा यामध्ये सहभागी आहेत की नाही? आमचं सुस्पष्ट मत आहे की हे सर्व करण्याच्या मागे नामदेव शिरगावकर आहेत. आणि नामदेव शिरगावकरांच्या मागे जर अजितदादा असतील तर त्याचा विचार अजितदादांनी सुस्पष्ट केला पाहिजे.